तर भाजपच्या मोर्चामुळे झालेल्या ट्रॅफिकवरून महिला महाजन यांच्यावरती संतापली होती। शेजारीच मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला असा सवाल या महिलेने उपस्थित केला। महिला नको त्या भाषेत बोलत होत्या ते योग्य नाहीये असं महाजनांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पहिल्यांदाच मंत्र्याला महिलेकडून इतक्या शिव्या पडल्याचं नाना पटोले यांनी म्हणत टोला लगावलेला आहे। तर ट्रॅफिक झाल्यामुळे नागरिक संतापले, पुढे आम्ही खबरदारी घेऊ असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हणत सारवासारव केलेली आहे। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। मुंबईत भाजपनं काढलेल्या जनआक्रोश मोर्चावेळी मंत्री गिरीश महाजनांना एका महिलेच्या संतापाचा सामना करावा लागला। Did you not understand? भाजपच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे महिला महाजनांवरती चांगलीच संतापली। Yes. Get out of here. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या या महिलेनं थेट मंत्री महोदयांना गेट आउट असं म्हणत आवाज चढवला। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूं। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। त्या बोलत होत्या तरी तसं बोलायला नको होतं। टीचर त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती। मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्या समोर, तिथेही त्या आल्यात। तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये त्या बोलत होत्या। तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरता बिलकुल कामा नये। आणि पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात। त्या सगळ्या ओघात त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर। हे आपण चित्रीकरण बघितलेलं आहे। पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ। मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असण्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। पण पुन्हा मी सांगेल की पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अधिक काळजी घेऊ। पण त्या ज्या बोलल्यात, मला वाटतं ते काही फार संसदीय भाषेत नव्हत्या। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांनी यावरून भाजपवरती टीकेची झोड उठवली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्र्याला इतक्या शिव्या पडल्याचं म्हणत पटोलेंनी सरकारवर टीका केली। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण इकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती। अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो। हे महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। नौटंकी करणाऱ्या भाजपला एकट्या महिलेनं भर रस्त्यात उघडं करून खऱ्या अर्थानं हजारो से भारी एक नारी हे सिद्ध केलं। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। ही नारी शक्ती खऱ्या अर्थानं वंदनीय आहे। आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो नारी शक्ती पुढे येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटरा फाडतील। मोर्चा असेल, आंदोलन असेल, बैठका असेल, सभा असेल, त्यावेळी त्या ठिकाणी थोडा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो। थोडा ट्रॅफिकचा त्या ठिकाणी प्रश्न तयार झाला, त्यावर काही नागरिकाचा संताप तयार झाला। त्यामुळं ते साधारण म्हणजे स्वाभाविक तो संताप आहे, काहींनी व्यक्त केलाय। पुढं